हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एच सेट पेपर वन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 9चा फायनली जो काही राहिलेला भाग आहे तो अभ्यासणार आहोत. यापूर्वीही आपल्या चॅनलवर मी 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहे रिलेटेड टू ऑल द इम्पॉर्टंट टॉपिक्स अकॉर्डिंग टू PYQ अँड अकॉर्डिंग टू आवर सिलेबस सर्व अपलोड केलेला आहे. आणि अजून काही इम्पॉर्टंट पार्ट आहे जो राहिलेला आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि यानंतर मग मी PYQचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. जो काही युनिट 9चे जे काही PYQs आहेत लास्ट 5 इयर्सचे ते आपण करणार आहोत. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत ते पाहून घेऊया. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि ते 2 व्हिडिओज पाहिले नसतील तर आधी ते बघा आणि मग या व्हिडिओला पाहायला सुरुवात करा, म्हणजे तुमचीही एक लिंक लागेल आणि जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याविषयी तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ते पॉईंट्सही नोट डाऊन करा आणि मग हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाच एक्झामला हेल्प होईल. चला तर मग आता आपण सुरुवात करूया फ्रेंड्स. या युनिटमध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे जे काही आता व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत त्याचा एक जस्ट मी शॉर्ट रोडमॅप केलेला आहे तो पाहूया. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत लोकल, रिजनल आणि ग्लोबल स्केलवरचे ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंटचं जे काही डिटेल ॲनालिसिस आहेत त्याच्यात काय काय येतं ते सर्व आपण अभ्यासणार आहोत. नंतर क्लायमेट चेंज आणि ग्रीन हाऊस गॅसेसचा जो काही इम्पॅक्ट होतो, जे काही परिणाम होतात आपल्या एन्व्हायरमेंटवर ते आपण सर्व पाहणार आहोत. आणि त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स जे आहे आणि त्याचं फाउंडेशन, टाईमलाईन, त्याचे गोल्स हे सर्व अभ्यासणार आहोत. हा SPPUचा फेवरेट टॉपिक आहे असंही आपण म्हणू शकतो, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, कारण यावर आत्तापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि ॲट दी एंड जे काही पोल्युटंट्सचे ह्युमन हेल्थवर इम्पॅक्ट होतात आणि नॅचरल आणि एनर्जी रिसोर्सेस जे आहेत ते सर्व आपण इथे पाहणार आहोत. तर चला सुरुवात आपण एन्व्हायरमेंटल इश्यूजपासून करूया, ज्या काही पर्यावरणीय समस्या आहेत त्यांच्यापासून करूया. तर बेसिकली जेव्हा आपण मानवी हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा मी म्हणेल आपण स्वतः किंवा जे काही नॅचरल बदल होतात त्याचा एन्व्हायरमेंटवर जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो त्याला आपण पर्यावरणीय समस्या असे म्हणत असतो. मी आपला यूज केला कारण आपणही कचरा वगैरे करणं ह्या त्या गोष्टी आपल्याकडून कळत न कळत का असे ना घडत असतं आणि त्याचाच एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर होत असतो. आणि त्याच्यामुळे जे काही इश्यूज निर्माण होतात त्या म्हणजेच पर्यावरणीय समस्या. तर या समस्या बायोडायव्हर्सिटी, परिसंस्था आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण करत असतात. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. फर्स्ट आपण पाहतोय एअर पोल्युशन म्हणजेच वायू प्रदूषण. तर जे काही वाहने आणि फॅक्टरीजमधून जो काही धूर निघतो त्याच्यामुळे आपल्या हवेची गुणवत्ता ढासळत आहे आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन हे वाढत आहे. नेक्स्ट आहे वॉटर पोल्युशन म्हणजेच जलप्रदूषण. तर सांडपाणी आणि जो काही रासायनिक कचरा आहे जो नदी किंवा समुद्रांमध्ये सोडला जातो त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतर आहे सॉईल पोल्युशन म्हणजेच मृदा प्रदूषण. तर जे काही सध्या आपण केमिकल फर्टिलायझर्स यूज करतोय शेतीमध्ये किंवा कचऱ्यामुळे जी काही मातीची सुपीकता कमी होते, या सर्व गोष्टींमुळे सॉईल पोल्युशन हे वाढत आहे. नेक्स्ट आहे नॉईस पोल्युशन म्हणजेच ध्वनी प्रदूषण. तर वाहने, लाऊडस्पीकर म्हणा किंवा आपले मोबाईल म्हणा, आपण बऱ्याच वेळा मोठ्या आवाजात गाणे वगैरे ऐकत असतो, व्हिडिओज पाहत असतो, तर या सर्वांमुळे शांततेचा भंग होतोय आणि नॉईस पोल्युशन हे वाढतंय. नेक्स्ट आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल. तर जागतिक तापमान वाढीमुळे आपल्याला माहिती सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण किती वाढलेलं आहे. तर या सर्व गोष्टींमुळे निसर्गाच्या चक्रात बदल होत आहे आणि त्याच्यामुळेच क्लायमेट चेंज आपल्या जागतिक लेवलवर वाढलेला आहे. आणि लास्ट आहे डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. तर रस्ते, शहरे किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्स या सर्व गोष्टींसाठी झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहे. तर ह्या सर्व आपल्या पर्यावरणीय समस्या आहेत. याविषयी आपल्याला आधीही माहिती असेल पण तरी एक आपण जस्ट एक ओव्हरलुक केलेला आहे. नेक्स्ट आता आपण टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यूज पाहणार आहोत वेगवेगळ्या स्केल्सवरचे, म्हणजेच लोकल असो, रिजनल असो किंवा ग्लोबल. तर यात फर्स्ट आपण पाहणार आहोत लोकल स्केलवरचे जे काही एन्व्हायरमेंटल इश्यू आहेत ते. तर लोकल एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे काय, तर स्थानिक पर्यावरणीय समस्या. ज्या समस्या एखादं गाव, शहर किंवा एखाद्या परिसरापुरता मर्यादित असतात त्यांना आपण लोकल एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्या गावात राहताय किंवा शहरात राहताय तर तिथे ज्या काही इश्यूज आहेत की ज्यांचा एन्व्हायरमेंटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय त्यांना आपण लोकल एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणू. फॉर एक्झाम्पल गार्बेज ॲक्युम्युलेशन, कचऱ्याचे ढिगारे. तर
आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला कचरा हा फेकला जातो, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात नाही आहेत आणि त्याच्यामुळे प्रदूषण होत असतो आणि तो एक लोकल एन्व्हायरमेंटल इश्यू आहे असं आपण म्हणू शकतो. समजा तुम्ही पुण्यात राहताय आणि एका कोणत्या तरी ठिकाणी कचरा गोळा करताय, तर तो तुम्ही कचऱ्याच्या गाडीत न टाकता त्याचं व्यवस्थित विल्हेवाट न लावता तिथे गोळा करताय, तर ते एका प्रकारचं तुम्ही एन्व्हायरमेंटला हार्म करताय आणि तो तेवढ्या परिसरापुरता किंवा तेवढ्या शहरापुरता मर्यादित आहे, म्हणून तो एक लोकल एन्व्हायरमेंट इश्यू आहे असं आपण त्याला म्हणतो. नंतर आहे ट्रॅफिक पोल्युशन, तेही बऱ्याच प्रमाणात सध्या वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे नॉईज पोल्युशनही होतं आणि एअर पोल्युशनही होतं. आणि नंतर आहे रिव्हर पोल्युशन म्हणजेच नदी प्रदूषण. तर ह्या सर्व एक्झाम्पल्स आपले लोकल एन्व्हायरमेंटल इश्यूजचे आहेत. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत रिजनल आणि ग्लोबल जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत ते. तर रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यू म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशासाठी जी पर्यावरणीय समस्या आहे ती, म्हणजेच एकापेक्षा जास्त जिल्हे किंवा राज्यावर परिणाम करणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांना आपण रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणतो. आणि जागतिक पातळीवरील ज्या काही पर्यावरणीय समस्या आहेत त्यांना आपण ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणतो. म्हणजेच पूर्ण पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या समस्या त्यांचा समावेश ग्लोबलमध्ये होतो आणि एखाद्या जिल्ह्यात किंवा एकापेक्षा जास्त जिल्हे किंवा राज्यावर परिणाम करणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये येत असतात. त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत आता की ॲसिड रेन्स, आम्ल पाऊस. तर फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये ॲसिड रेन झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे आणि त्या जिल्ह्यांवरही होणार आहे. म्हणजे एक रिजन त्या रेनने कव्हर केलेला आहे, म्हणून तो एक रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यू झाला. ॲसिड रेनसाठी मी इथे एक सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड लिहिलेलं आहे, कारण एक्झाममध्ये यापूर्वी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ॲसिड रेन्स कोणत्या गॅसेसमुळे होते. तर त्यात हे 2 ऑप्शन आपल्याला दिलेले होते, म्हणून हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. ॲसिड रेन कोणत्या गॅसेसमुळे होते ते. आणि ॲसिड रेन हा जो आहे तो एक रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यू आहे. नंतर दुष्काळ, एखाद्या प्रदेशात जर दुष्काळ पडला तर तो पण एक रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यू आपण म्हणू शकतो. आणि नेक्स्ट आहे पूर पण एका रिजनल एन्व्हायरमेंटल इश्यूमध्ये येतो. आता आपण वळूया ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूकडे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की पूर्ण पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांचा समावेश ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंग, आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण किती वाढलेलं आहे, जागतिक तापमान वाढ होत आहे आणि याचाच परिणाम संपूर्ण आपल्या जगाच्या जी काही एन्व्हायरमेंटल चक्र आहे, ऋतुचक्र आहे, या सर्व गोष्टींवर होत आहे, म्हणून त्याचा समावेश ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यूमध्ये येईल. क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात होतोय, ओझोन लेअरचं डिप्लेशन होतोय, ओझोन लेअरला होलही पडलेलं आहे, हे आपण यापूर्वीही पाहिलं आणि त्याचाच परिणाम आपण पूर्ण जग फेस करत आहे, म्हणून तो पण एक ग्लोबल एन्व्हायरमेंटल इश्यू झाला. तर आय होप हे तिघीही एन्व्हायरमेंटल इश्यूज आपल्या लक्षात आले असतील, लोकल, रिजनल आणि ग्लोबल, की हे कशा प्रकारे आपण डिवाइड केले याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहिले. यातही कोणत्याही प्रकारचा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. नेक्स्ट आता आपण वेस्ट मॅनेजमेंट आणि क्लायमेट चेंजवर चे काही टॉपिक्स पाहणार आहोत जे एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे आणि विचारले गेले आहेत. तर यात फर्स्ट आपण पाहणार आहोत वेस्ट मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन. तर वेस्ट काय असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे. कचरा म्हणजे वापरानंतर ज्या काही उरलेला आपण टाकून देतो किंवा ज्यांचा यूज नसतो अशा गोष्टी आपण फेकून देतो, ते या सर्वांचा समावेश कचऱ्यामध्ये होत असतो. तर वेस्टचे काही टाईप्स आपण इथे अभ्यासणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात फर्स्ट आहे सॉलिड वेस्ट, त्यालाच आपण घनकचरा असे म्हणतो. देन आहे लिक्विड वेस्ट, द्रव कचरा, ज्यात ओला कचरा याला आपण असेही म्हणू शकतो, ज्याच्यात पाण्याचा मोस्टली समावेश होतो असा कचरा. देन आहे बायोमेडिकल वेस्ट, जो काही मेडिसिनल कचरा आहे, हॉस्पिटल्समधून वगैरे निघत असतो, तर जैववैद्यकीय कचरा म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट. देन आहे हजार्डस, घातक काइंड ऑफ कचरा. आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा, म्हणजेच आपले मोबाईल, जो मोबाईल युजफुल नाही आहे किंवा चार्जर्स आहेत, इयरफोन्स आहेत, जे आपल्याला टाकून द्यायचे आहेत, तर या सर्व गोष्टींचा समावेश इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये होत असतो. सॉलिड वेस्ट, घनकचरा म्हणजे प्लास्टिक आहे, पेपर आहे, तर ज्या अशा गोष्टींचा समावेश सॉलिड वेस्टमध्ये होत असतो. देन सांडपाणी आहे, इंडस्ट्रीजमधून निघालेला जो काही ओला कचरा आहे जो नदीत वगैरे सोडला जातो आपण पाहिला आहे, तो म्हणजेच द्रव कचरा. नंतर आहे सिरिंज, बँडेज, ज्या काही सलाईन्स वगैरे असतात,
मेडिसिनल यूजमधल्या ज्या यूज केल्यानंतर आपण फेकून देतो, या सर्वांचा समावेश बायोमेडिकल वेस्टमध्ये होत असतो. जे काही केमिकल्स आहेत, पेंट्स आहेत की जे हार्मफुल आहेत आपल्यासाठी, त्या सर्व कचऱ्याचा समावेश हजार्डस म्हणजेच घातक कचऱ्यात होत असतो. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, आपले यूज इयरफोन्स आहेत, चार्जर्स आहेत, पॉवर बँक्स आहेत, या सर्व गोष्टींचा समावेश इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये होत असतो. तर लक्षात ठेवा हे सर्वांचा डिफरन्स, वेगवेगळे टाईप्स ऑफ वेस्ट कोणते आहेत आणि त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत तेही लक्षात ठेवा. आणि तर जे काही सॉलिड वेस्ट आहे म्हणजे घनकचरा आहे, तर त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 2 मेथड दिलेल्या आहे, 3 R's मेथड आणि कंपोस्टिंग. 3 R तुम्ही हे यापूर्वीही ऐकलं असेल. 3 Rचा जो मंत्र आहे तो आपल्याला माहिती आहे, तो म्हणजेच रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. हे पण लक्षात ठेवा. आपण मॅनेजमेंट 3 Rच्या मेथडने यूज करू शकतो. रिड्यूस म्हणजेच गरज नसलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचा वापर आपण टाळला पाहिजे आणि कचरा कमीत कमी निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे. देन आहे रियूज, तर एखादी वस्तू फेकून न देता तिचा पुन्हा पुन्हा वापर करणे. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक्स बॉटल वगैरे आहेत, तर त्यांना आपण एकदाच यूज न करता रियूज करून आणि मग त्यांना फेकू शकतो, तर ते रियूज असतं. आणि देन आहे रिसायकल, तर टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून त्यापासून काहीतरी टिकाऊ वस्तू बनवून आपण त्याचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे कागद आहे किंवा काच आहे, तर त्याचा आपण रिसायकल करून त्याचा रियूज करू शकतो. तर हा जो 3 Rचा मंत्र आहे तो वापरून आपण सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करू शकतो. आणि कंपोस्ट करूनही, म्हणजे आपण खतं वगैरे निर्माण करून ओल्या कचऱ्यापासून, म्हणजे जे काही ओला म्हणजे आता तुम्ही लिक्विडमध्ये त्याला कन्सिडर नका करू, जो काही अन्नाचं आपलं उरलेलं असतं किंवा पालापाचोळा आहे, अशा कचऱ्याचं कंपोस्टिंग करून आपण मॅनेजमेंट करू शकतो. आता नेक्स्ट आहे लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो. लिक्विड वेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांडपाणी वगैरे याचा त्यात समावेश होत असतो. तर जे काही कारखान्यातून किंवा घरातून येणारं दूषित सांडपाणी आहे, तर त्याचा आपण ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजेच लिक्विड वेस्ट ट्रीटमेंटने डायरेक्ट जलस्रोत म्हणजे जे काही नदी नाले त्यात न सोडता त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून, शुद्धीकरण करून आणि फिल्ट्रेशन करून त्याला व्यवस्थितरित्या जैविक प्रक्रियेद्वारे हानिकारक त्याच्यातले घटक काढून आपण ते पाणी यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट करू शकतो. नेक्स्ट आहे बायोमेडिकल वेस्ट, तर याचं मॅनेजमेंट आपण इन्सिरेशन ही खूप चांगली आणि इम्पॉर्टंट प्रोसेस मानली जाते टू मॅनेज दी बायोमेडिकल वेस्ट. यावरही प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जर बायोमेडिकल वेस्ट आहे तर आपण कोणत्या टाईपचं व्यवस्थापन यूज करून त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. तर जो काही रुग्णालयातील घातक कचरा असतो त्याला आपण नष्ट करण्यासाठी एक हाय टेम्परेचरला एक विशेष भट्टी येते, त्याच्यात तो जाळला जातो आणि त्याच प्रक्रियेला इन्सिरेशन म्हणतो. आणि त्याच्यामुळे जर काही संसर्ग पसरण्याचा धोका असेल तर तो टळतो आणि त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या होत असतो. नेक्स्ट आहे हजार्डस वेस्ट, घातक कचरा. तर याचं मॅनेजमेंट आपण इन्सिरेशनने, जसं मी सांगितलं की जे काही केमिकल्स वगैरे आहेत ते हाय टेम्परेचरला आपण जाळूनही त्याचं इन्सिरेशन थ्रू पण मॅनेजमेंट करू शकतो. आणि दुसरं म्हणजे सेग्रिगेशन आहे, तर जे काही विषारी ज्वलनशील असे पदार्थ आहेत तर त्यांचे आपण सामान्य कचऱ्यापासून वेगळं करून म्हणजे सेग्रिगेट करून त्याचं व्यवस्थापन करू शकतो. याच्यामुळे पर्यावरणाची आपल्याला हानी टाळता येते आणि कचरा जे काही हाताळणारे असतात त्यांचेही आरोग्य आपल्याला सुरक्षित ठेवता येते. आणि लास्ट आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट, त्याचा आपण रिपेअर आणि रियूज अशा प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजेच कोणतीही वस्तू खराब झाल्यावरती टाकून देण्याऐवजी तिला आपण रिपेअर करू शकतो आणि ती परत एकदा रियूज करू शकतो, वापरू शकतो. याच्यामुळे जे काही आहे की नवीन उत्पादनांची मागणी घटते आणि जे काही आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत ज्यांचा यूज होतो हे तयार करण्यासाठी त्याची बचत होते. तर अशा प्रकारे आपण वेस्टचे टाईप्स पाहिले, त्यांचे एक्झाम्पल्स पाहिले आणि त्यांचे मॅनेजमेंट कशा प्रकारे करू शकतो ते पाहिलं. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, पण व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये यूज होईल. नेक्स्ट आहे क्लायमेट चेंज, म्हणजेच हवामान बदल. तर हवामान बदल म्हणजे काय बेसिकली, तर जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते पृथ्वीभोवती उष्णता अडकवतात आणि या वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचे जे काही ॲव्हरेज तापमान आहे त्याच्यामध्ये बदल होतो. यालाच आपण क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल असे म्हणत असतो.
तर जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ज्यांचा हवामान बदलावर परिणाम होतो ते तुम्ही पाहू शकता. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर, क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे सर्व ग्रीन हाऊस गॅसेस आहेत आणि यांचा परिणाम आपल्या क्लायमेट चेंजवर होत असतो. इथे आपण काही कॉजेस दिलेले आहेत की कशामुळे हवामान बदल होतो. तर बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्स, जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहेत म्हणजे कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, यांच्या जळण्यामुळे हवामान बदल होत असतो. देन आहे डिफॉरेस्टेशन म्हणजेच जंगलतोड. त्यानंतर आहे इंडस्ट्रीज म्हणजेच उद्योगधंद्यामधून जे काही प्रदूषण होत असतं त्याचा इथे समावेश होतो. आणि लास्ट आहे ॲग्रिकल्चर. तर शेती व पशुपालनातून मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड सारख्या गॅसेसचं उत्सर्जन होत असतं आणि त्यामुळेही हवामानामध्ये बदल होत असतो. तर ही झाली सर्व क्लायमेट चेंजची कारणं. तर त्याचा इफेक्ट काय होतो ते आता आपण इथे अभ्यासणार आहोत. तर फर्स्ट आहे रायझिंग टेम्परेचर, पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे याच्यामुळे. देन आहे मेल्टिंग ग्लॅशियर्स, तर हिमनद्या वितळत आहे आणि त्याचाही परिणाम होतोय. देन आहे सी लेवल राईज, तर जी काही समुद्राची पातळी आहे ती वाढत आहे. त्यानंतर आहे सायक्लोन्स म्हणजेच चक्रीवादळांची तीव्रता व वारंवारता वाढते. आणि लास्ट आहे बायोडायव्हर्सिटी लॉस, तर या सर्व गोष्टींमुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतोय. तर यात इम्पॉर्टंट हेच आहे की परिणाम कोणते आहेत, त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत आणि जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. या फिगरवरूनही तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कशाप्रकारे ग्रीन हाऊस गॅसेसचा इफेक्ट आपल्या क्लायमेट चेंजवर होत आहे. आता नेक्स्ट आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. हा पण एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या युनिट 9च्या दृष्टिकोनातून. तर सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक ही ट्रीप बेस्ड इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. तिचा जो उद्देश आहे तो आहे की जे काही सदस्य देश आहेत त्यांच्यात सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करून ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत विकासाला चालना देणे. तर याची स्थापना कधी करण्यात आली हे इम्पॉर्टंट आहे. 30 नोव्हेंबर 2015ला इंटरनॅशनल सोलर अलायन्स स्थापित करण्यात आलं. आणि कुठे स्थापन करण्यात आलं तर पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये जे पॅरिस आहे तिथे जी COP21 परिषद झालेली होती तिथे हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि जे काही संस्थापक देश आहेत तर ते आहे भारत आणि फ्रान्स, इंडिया आणि फ्रान्स आहे. आणि जो प्रमुख पुढाकार घेतलेला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि फ्रान्सचे जे काही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रान्सिस्को होलांडे यांनी संयुक्तपणे ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना केली. इंडियामध्ये जे काही मुख्यालय आहे, हेडक्वार्टर्स आहे ISAचं ते गुरुग्राम हरियाणा इथे आहे. राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी च्या परिसरात याचं मुख्यालय आहे. तर ह्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारण्यात आलेला आहे यावर की जे काही आपलं ISA आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे तर त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर गुरुग्राम हरियाणा. ते कधी स्थापन करण्यात आलं 30 नोव्हेंबर 2015. स्थळ कोणतं होतं स्थापन करण्याचं तर फ्रान्स, पॅरिस. आणि संस्थापक देश आहे भारत आणि फ्रान्स. या सर्व इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे इम्पॅक्ट्स ऑफ पोल्युटंट्स ऑन ह्युमन हेल्थ. तर जे काही प्रदूषक आहेत त्यांचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात ते आता आपण पाहणार आहोत. तर पर्यावरणात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे निर्माण होणारे जे काही हानिकारक पदार्थ आहेत, जे हवा, पाणी, माती आणि ध्वनी यांचे प्रदूषण निर्माण करून जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम निर्माण करतात, त्यांनाच आपण प्रदूषक पोल्युटन्स असे म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल स्मोक आहे, धूर आहे, हे आपल्या नाकाद्वारे, तोंडाद्वारे आपल्या शरीरात जात असतं आणि याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. देन आहे धूळ. विषारू वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड सारखे, हे पण आपल्या शरीरात गेल्याने आपल्याला काही आजार होण्याची शक्यता असते. देन पेस्टिसाइड्स, कीटकनाशके आहेत, प्लास्टिकचा काही घातक कचरा आहे, काही जड धातू आहेत, फॉर एक्झाम्पल लीड, मर्क्युरी आणि नॉईस. तर या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो, हानिकारक असतात हे आपल्या शरीरासाठी. आता आपण काही स्पेशल पोल्युटंट्स पाहणार आहोत आणि त्यांचे ह्युमन इफेक्ट्स इथे अभ्यासणार आहोत. म्हणजेच त्या प्रदूषकांचे काही परिणाम आपण पाहणार आहोत. तर खाली तुम्हाला मी काही पोल्युटंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे परिणाम दिलेले आहेत, हेही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर कार्बन मोनॉक्साईडमुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. सल्फर डायऑक्साईडमुळे आपल्याला श्वसनाचे विकार येतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये जर विचारलं गेलं की कोणत्या पोल्युटंटमुळे आपल्याला श्वसनाचे विकार होतात तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, सल्फर डायऑक्साईड. देन आहे नायट्रोजन ऑक्साईड, याच्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. ओझोनमुळे श्वसनाला त्रास होतो, ग्राउंड लेवलचं जे आहे ते. देन लीड आहे,
लीड शिसे जे आहे त्याच्यामुळे मेंदूला नुकसान पोहोचत असते. मर्क्युरीमुळे आपल्या मज्जसंस्थेवर परिणाम होत असतो आणि PM2.0 आहे तर याच्यामुळे फुफ्फुसात खोलवर जाऊन गंभीर आजार निर्माण करत असतो. तर हे सर्व पोल्युटंट्स आणि त्यांचे परिणाम आहेत आपल्या ह्युमन हेल्थवर. नेक्स्ट आता आपण काही नॅचरल आणि एनर्जी रिसोर्सेस पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट जे आहे ते आपण इथे कव्हर केलेलं आहे. तर नैसर्गिक व ऊर्जा संसाधने. तर नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, तर निसर्गाकडून आपल्याला प्राप्त होणारे असे पदार्थ किंवा स्रोत जे मानव आपल्या जीवनासाठी आणि विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी वापरतो ते, म्हणजे बेसिकली जे नॅचरल रिसोर्सेस जे आपल्याला उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल सनलाईट आहे, वॉटर आहे, हवा आहे, माती आहे, जंगल आहे आणि मिनरल्स आहे जे नॅचरली आपल्याला उपलब्ध आहेत. आणि जे काही एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच ऊर्जा संसाधने, तर ते म्हणजेच की नैसर्गिक स्रोतापासून ऊर्जा मिळते आणि ती वीज निर्मिती असो, उद्योग असो किंवा वाहतूक किंवा आपल्या दैनंदिन जीवनात वापरली जाते, ती म्हणजेच आपली काही ऊर्जा संसाधने आहेत. तर नैसर्गिक संसाधने म्हणजे नॅचरल्स आणि ऊर्जा संसाधने म्हणजे आपल्या नैसर्गिक स्रोतापासून जे काही आपल्याला मिळत असतं ते काइंड ऑफ एनर्जी रिसोर्सेस. नेक्स्ट आता आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. एनर्जी रिसोर्सेसचं ऊर्जा संसाधनांचं वर्गीकरण आपण इथे अभ्यासणार आहोत. तर ते रिन्युएबल सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस असे क्लासिफाय करण्यात आलेले आहेत. तर रिन्युएबल म्हणजे नवीकरणीय, जे असे काइंड ऑफ सोर्सेस की जे आपण नॅचरली पुन्हा निर्माण करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जी झाली जी आपण पुन्हा निर्माण करू शकतो. आणि नॉन रिन्युएबल म्हणजेच की जे निर्माण करायला लाखो वर्ष लागतात किंवा आपण लगेच निर्माण नाही करू शकत असं. तर रिन्युएबलमध्ये आपण पाहूया सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी पवन ऊर्जा आहे जी आपण हवेद्वारे निर्माण करू शकतो. हायड्रो एनर्जी जलविद्युत ऊर्जा आहे, जलविद्युत एनर्जी, हायड्रो एनर्जी जी वाहणाऱ्या किंवा उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्यापासून निर्माण होते. देन आहे जिओथर्मल एनर्जी, भूपातीय ऊर्जा, बायोमास एनर्जी, जैवइंधन ऊर्जा आणि लास्टला आहे फॉरेस्ट रिसोर्सेस, वनसंपत्ती. तर हे सर्व आपले रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. नेक्स्ट आहे नॉन रिन्युएबल, की जे संसाधने मर्यादित असून लाखो वर्ष त्यांना निर्माण करायला लागत असतात. फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर एनर्जी, अणुऊर्जा आहे, कोळसा आहे, कोल आहे, खनिज तेल, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसेस. आता आपण नेक्स्ट हायड्रो एनर्जी आणि जिओथर्मल एनर्जी काय आहे हे पाहणार आहोत. तर हायड्रो एनर्जी म्हणजे जलविद्युत ऊर्जा, तर वाहणाऱ्या किंवा उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्मिती केली जाते, तिला आपण जलविद्युत ऊर्जा असे म्हणत असतो. तर याचा यूज काय, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी, इरिगेशनसाठी होत असतो. आणि ॲडव्हान्टेज आहे की ती एक रिन्युएबल सोर्सेस आहे, त्याच्याने कोणत्याही प्रकारचं एअर पोल्युशन होत नसतं आणि रिलायबल आहे. आणि त्याचा डिसॲडव्हान्टेज म्हणजेच की ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी खूप जास्त प्रमाणावर पैसा लागतो, हाय कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागते, डिस्प्लेसमेंट ऑफ पीपल, त्याच्यासाठीच आपण जे काही लोक आहेत त्यांची डिस्प्लेसमेंट करत असतो आणि इकॉलॉजीवरही त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आणि जे काही महाराष्ट्रात प्रकल्प आहेत हायड्रो एनर्जीचे ते कोयना जलविद्युत प्रकल्प आहे आणि जायकवाडी धरण पण एक आपण हायड्रो एनर्जीचं एक्झाम्पल इथे म्हणू शकतो. नेक्स्ट आहे जिओथर्मल एनर्जी, भूपातीय ऊर्जा. तर पृथ्वीच्या आत असलेले जे काही नैसर्गिक घटक आहेत त्यांच्या उष्णतेपासून मिळणाऱ्या ऊर्जेला आपण जिओथर्मल एनर्जी असे म्हणत असतो. हायड्रो पाण्यावर, जिओथर्मल म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जी काही ऊर्जा आहे ती, असं लक्षात ठेवा. तर याचा यूज काय काय आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी या ऊर्जेचा यूज होत असतो, हिटिंग बिल्डिंगसाठी होत असतो. तर बेसिकली कार्य कसं करतं जिओथर्मल एनर्जी, तर पृथ्वीच्या आतलं तापमान खूप जास्त आहे तर गरम पाणी किंवा वाफ त्यातली बाहेर काढली जाते आणि याचा उपयोग आपण वीज निर्मितीसाठी करत असतो. तर याचे फायदे काय काय आहे की प्रदूषण कमी होतं आणि ऊर्जा मिळत असते आपल्याला, हवामानावर हे अवलंबून नाही आहे. ॲडव्हान्टेज रिन्युएबल आहे, लो इमिशन आहे आणि वर्षभर आपल्याला उपलब्ध असते. तर हे झालं हायड्रो एनर्जी आणि जिओथर्मल एनर्जी. नेक्स्ट आहे बायोमास एनर्जी, जैव इंधन ऊर्जा. तर वनस्पती, शेतातील अवशेष, प्राण्यांचे शेण आणि सेंद्रिय कचरा यांच्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेला आपण जैवइंधन ऊर्जा असे म्हणत असतो. याचे जे काही सोर्सेस आहेत ते आहेत कावडंग म्हणजेच आपलं जे शेण असतं ते, क्रॉप रेसिड्यू जो काही कचरा उरलेला असतो जेव्हा आपले पिकं काढले जातात त्यानंतरचं जे काही रेसिड्यू असतं ते, वूड म्हणजेच आपलं लाकडं आहेत आणि ऑर्गॅनिक वेस्ट जे काही आहे ते जैवइंधन ऊर्जेचे सोर्सेस आहेत. तर याचा यूज बायोगॅस, कुकिंग फ्यूल, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी होत असतो.
आणि नेक्स्ट आहे की जो काही जैवभार आहे तो जाळून किंवा बायोगॅस तयार करून ऊर्जाही मिळवली जात असते. याचा ॲडव्हान्टेज हे एक रिन्युएबल सोर्स आहे. वेस्टचं युटिलायझेशन करतो आपण आणि जे काही पोल्युशन आहे ते रिड्यूस करण्यामध्ये हेल्प करत असतं. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर एनर्जी म्हणजेच अणुऊर्जा. तर युरेनियम किंवा प्लुटोनियम सारखे जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत त्यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला अणुऊर्जा असे आपण म्हणत असतो. याचा यूज इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी होत असतो, मेडिसिनल ॲप्लिकेशन्ससाठी पण होतो आणि सायंटिफिक रिसर्चसाठी पण न्यूक्लिअर एनर्जीचा यूज होत असतो. आणि हे कार्य कसं करत असतं तर व्हेरी हाय एनर्जी आउटपुट देत असतं आपल्याला आणि जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्यांचं इमिशन कमी करत असतं. तर याचे फायदे काय काय की कमी इंधनात भरपूर ऊर्जा मिळते, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होतं आणि सतत इलेक्ट्रिसिटी ते जनरेट करत असतं आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऊर्जा मिळवून देत असतं. तर हे झालं ऑल अबाउट बायोमास एनर्जी अँड न्यूक्लिअर एनर्जी. तर आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल की हायड्रो एनर्जी म्हणजे काय, रिलेटेड टू वॉटर आहे. जिओथर्मल एनर्जी पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेपासून आपण ती काढत असतो. बायोमास एनर्जी म्हणजे जैवइंधन ऊर्जा आहे, कावडंग, क्रॉप रेसिड्यू जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याच्यापासून आपण करत असतो. आणि जी काही न्यूक्लिअर एनर्जी आहे तर ती युरेनियम, प्लुटोनियम सारख्या मोठ्या प्रमाणाच्या धातूंमधून निर्माण होत असते. तर हे झालं रिलेटेड टू बायोमास आणि न्यूक्लिअर. तर आय होप ह्या कन्सेप्टही सगळ्या तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. एक्झाममध्ये यावरही बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात असतात, म्हणून हे पॉईंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी, जर तो युजफुल ठरतोय तर प्लीज लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.